तर भावांनो, शिक्षक भरतीमध्ये जाहिरातींचं वाचन खरंच कठीण असतं का? ह्या जाहिराती कशा वाचायच्या असतात? आपण सहज अतिशय चांगले मार्क्स कशा पद्धतीनं घेतलेले असताना जाहिराती वाचून योग्य प्राधान्यक्रम देऊन आपली नोकरी जी आहे ती सुरक्षित करू शकतो, या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, तुम्हाला समोर एक अत्यंत महत्वाची स्लाइड दिसत आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील एकंदरीत ज्या ऍड्स होत्या कॅटेगरी निहाय, मग ते एस टी, त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी असेल, पेसा मधल्या जागा असतील, व्हीजे ए असेल, एन टी, पी, सी आणि डी, त्याचबरोबर इतर मागास वर्ग, एस बी सी, त्यानंतर ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी, या सगळ्या प्रवर्गामधील जागा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. आता ह्या जागा नेमक्या कशा पद्धतीनं ओळखायच्यात आणि प्रिफरन्सेस कशा पद्धतीनं द्यायची, या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊ. बघा, या ठिकाणी जिल्हा परिषद गडचिरोली या ठिकाणची ही ऍड आहे. ही जी ऍड आहे तर ती 11वी-12वी साठी देण्यात आलेली होती. मीडियम बघा कुठला आहे, मराठी. जिल्हा परिषदेचं जे ज्युनियर कॉलेज, जरी ते विज्ञान असेल, सायन्स असेल, तरी सुद्धा त्याची जी भाषा असते विद्यार्थी मित्र, त्याचं जे माध्यम असते, मीडियम असते, ते मराठी असते. या ठिकाणी पद बघा, उच्च माध्यमिक शिक्षक, अर्थातच हायर सेकंडरी टीचर असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. वेतन श्रेणी जर आपण बघितलं तर 20,000 रुपये सुरुवातीला मिळतं, कारण की हे शिक्षण सेवक कालावधीमध्ये आपल्याला एवढं मानधन हे मिळत असतं. त्यानंतर आपण अनुदान प्रकार जर बघितला तर एडेड आहे, म्हणजे ही अनुदानित अशा प्रकारची शाळा आहे. आता या ठिकाणी जर 20% किंवा 40% असते तर ती अशी या ठिकाणी लिहिण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर काही शाळा ह्या विना अनुदानित असतात, तर त्याही ठिकाणी विना अनुदानित असं लिहिलेलं असतं. पुढे बघा, विषय जो आहे तो या ठिकाणी केमिस्ट्री आणि फिजिक्स असं लिहिण्यात आलेलं आहे. शिकवण्याचं माध्यम कुठलं आहे तर इंग्रजी, म्हणजे केमिस्ट्री आणि फिजिक्स आपल्याला इंग्लिश मध्ये शिकवायचं आहे. परंतु शाळा जी आहे तर ती मराठी माध्यमाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आवश्यक क्वालिफिकेशन काय असतं ते पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी लिहिलेलं असतं. आणि आवश्यक व्यावसायिक पात्रता म्हणजे ग्रॅज्युएशन, म्हणजेच तुमचं बीएड असणं हे आवश्यक आहे. या पुढे जर आपण विचार केला तर एकूण पदांची संख्या केमिस्ट्रीसाठी एक आहे आणि फिजिक्ससाठी एक, असं मिळून एकूण 2 पदही या ठिकाणी आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पुढे गेलात आणि या ठिकाणी बघितलं तर ही दुसऱ्या शाळेची एक ऍड आहे की ज्यामध्ये एकूण पद होती 36. ठीक आहे. यामध्ये मी वर्गनिहाय जे आहेत हे जागा या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं, म्हणजे दुसरं उदाहरणासाठी मी आपल्याला या ठिकाणी हे देत आहे. आणखी एक आपण सोपं उदाहरण घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला जाहिरात वाचन कशा पद्धतीनं सोपं आहे हे आपल्याला लक्षात येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी हे जे उदाहरण आपल्या समोर घेतलेलं आहे ते अत्यंत सोपं असं उदाहरण आहे. ते म्हणजे अ, या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे उदाहरण आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की जागा कशा पद्धतीने आपण खूप सोप्या वेने आपण देऊ शकतो. सुरुवातीला जर इथे तुम्हाला दिसत असेल की अनुसूचित जातीसाठी जागा 32 आहेत, जमातीसाठी जागा 14 आहेत, खुल्या प्रवर्गासाठी एकूण जागा 56 आहेत, एससीबीसी साठी 20 आहेत, ईडब्ल्यूएस साठी 22 आहेत. आता ह्यामध्ये एक जर आपण गोष्ट लक्षात घेतली तर ह्या जागा पुन्हा एकदा कॅटेगरी वाईज, म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन नुसार बायफर्केट केलेल्या आहेत. म्हणजे ह्या ज्या 32 जागा तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये दिसत आहेत, ही ऍडिशन आहे कशाची? 10 महिलांसाठी, 5 माजी सैनिकांसाठी, अंशकालीनसाठी 3, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1, खेळाडू 2 आणि इतर उर्वरित जागा 9. असं सगळ्यांची ऍडिशन किती येते? 32. असं प्रत्येक कॅटेगरीमध्ये जर आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि समांतरा आरक्षणाव्यतिरिक्त जी पद आहेत, ही सगळी मिळून जेवढी येतात त्याची ऍडिशन या ठिकाणी असते 201. ही सगळी पदं मिळून ही सर्वांची ऍडिशन, हे जे आहेत ना, ही या ठिकाणचे सर्वांची ऍडिशन म्हणजे 201. अशी जर आपण आडवी टोटल केली तरी इथे दाखवले जाते 56 एका विशेष प्रवर्गासाठी. त्यानंतर नंतर दाखवल्या जातात ते म्हणजे दिव्यांग कॅटेगरीसाठी तुम्हाला किती त्या ठिकाणी जागा आहे, तर इथे 8 जागा होत्या. म्हणजे ह्या सगळ्यांची ऍडिशन अधिक हे 8 जागा म्हणजे 201. आता पुढे जर आपण गेलो तर या ठिकाणी कुठल्या विषयासाठी जागा आहे ते सुद्धा आपण बघूयात. तर हे सुद्धा काही कठीण नसतं, ते खूप सोप्या पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो. या ठिकाणी मराठी माध्यमच आहे तिन्ही सुद्धा ठिकाणी, आणि वर्ग जो निवडलेला आहे त्या ठिकाणी 1 ते 5 आहे. इथे सुद्धा 1 ते 5 आहे.
म्हणजे दोघांना सुद्धा डी-एड आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी बघा इथं काय लिहिलं आहे, डिप्लोमा हा गरजेचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा असं म्हटलेलं आहे, की तुम्हाला डिप्लोमा करणं गरजेचं आहे. म्हणजे काय आहे आवश्यक त्या ठिकाणी डी-एड. यासोबत जी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे, तर त्याच्यामध्ये फक्त 12वी आणि डी-एड जरी असलं तरी सुद्धा चालेल. परंतु जर आपण 6वी-8वीचा विचार केला, तर ही जी आहे अनुदानित पोस्ट आहेत आणि या ठिकाणचा जर आपण विचार केला, तर ही जागा जी आहे, तर ती गणित आणि विज्ञानासाठी आहे. तर यासाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. म्हणजे काय? तर आपल्याकडे बी-एससी असणं हे आवश्यक आहे. बी-एससी जर असली, तर त्या ठिकाणी आपली जी निवड आहे ते 100% आहे. आता बी-एससी व्यतिरिक्त आणखीन एक जागा, एक गोष्ट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो बघू शकता, की आपल्याकडे सेकंड पेपर पास सुद्धा असणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी आपल्याकडे असतील, तर निश्चितच आपण या शिक्षक भरतीमध्ये खूप सोप्या पद्धतीने आपलं स्थान मिळवू शकतो आणि प्रिफरन्सेस देऊ शकतो. जाहिरात वाचन ही जी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ही सोपी पद्धत आहे का? तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील, तर ते नक्की लिहा. आम्हाला निश्चित आवडेल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी द्यायला. खूप खूप धन्यवाद.